नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ मनीषा महेश पिसाळ, छत्रपती संभाजी विद्यालय शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा। आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकामधील बालसाहित्यिका गिरिजा कीर हे स्थूल वाचन पाहणार आहोत। डॉक्टर विजया वाड यांनी हे स्थूल वाचन लिहिलेले आहे, म्हणजे गिरिजा कीर यांच्या साहित्याविषयी विवेचन केलेले आहे। साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याचबरोबर साहित्य वाचत असताना आस्वादात्मक वृत्तीने कसं वाचलं पाहिजे, आपली असणारी दृष्टी चौफेर कशी असायला हवी, कोणत्याही साहित्याचं वाचन करत असताना त्याला कोणत्या वाङ्मयीन प्रकारामध्ये तोललं पाहिजे याविषयीचं विवेचन या पाठामध्ये आलेलं आहे। आता डॉक्टर विजया वाड ह्या मराठीतील बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहे। मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 डिसेंबर 2005 पासून त्या अध्यक्ष आहेत। आणि आणखी एक सांगण्याची गोष्ट म्हणजे तुमची आवडती अभिनेत्री जे तुम्ही चित्रपटामधून पाहता, मराठी चित्रपटामधून विशेषतः निशिगंधा वाड, या निशिगंधा वाड यांच्या आई म्हणजे विजया वाड, लक्षात घ्या। तर या विजया वाड यांनी मराठी साहित्यामध्ये बाल साहित्यामध्ये मोलाची भर घातलेली आहे। त्यामध्ये टिंकू टिंकल, क्षणिका ही त्यांची गाजलेली पुस्तक आहेत। या विजया वाडनी पक्षी प्राणी बालकोश, साखर माया, तिसरी घंटा इत्यादी पुस्तकं या विजया वाड यांनी लिहिलेली आहेत। त्याचबरोबर मराठी साहित्यामध्ये लेखिका म्हणते की काही नावं वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात। हे नाव मात्र वलयांकित असूनही हृदयांकित आहे, कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार आहे। दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमांच्या मधून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका, लक्षात घ्या। प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिलेली आहे। एखाद्या साहित्य कृतीकडे आस्वादात्मक वृत्तीनं कसं पाहायचं किंवा व्यक्तीचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित कसा करायचा हे या प्रस्तुत पाठामध्ये सांगितलेलं आहे। आता सुरुवातीचाच असणारी प्रस्तावना तुम्ही पाहू शकता। आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा नावडली किंवा आवडली नाही, तर त्या आवडीनिवडीचं विश्लेषण आपणाला करता यायला हवं। जसं आपण एखादा चित्रपट पाहतो किंवा आपण एखादी टीव्हीवरची मालिका पाहतो आणि आपण काय म्हणतो, मला ही मालिका आवडली नाही किंवा आवडली, पण आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा चित्रपट मला का आवडला किंवा ही मालिका मला का आवडली याची आपणाला कारणं सांगता आली पाहिजेत, किंवा हे मला का आवडलं नाही याबद्दलचे दोषही आपणाला सांगता आले पाहिजेत। म्हणजेच कोणत्याही गोष्टीचं चांगलं गुण किंवा त्याचे दोष याचं विवेचन आपणाला करता यायला हवं। किंवा एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मांडणे म्हणजे रसास्वाद होय, लक्षात घ्या। ते पुस्तक तुम्हाला का आवडलं हे सांगणं म्हणजे काय आहे, रसास्वाद आहे। किंवा एखादी गोष्ट आवडण्याचे वा न आवडण्याचे चिकित्सक अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय, लक्षात घ्या। समीक्षा म्हणजे काय, एखाद्या पुस्तकाचा सर्वांगीण दृष्टिकोनातून
मांडलेला तुमचा विचार, चिकित्सक अभ्यास पूर्ण तुम्ही त्या पुस्तकाचं केलेलं विश्लेषण म्हणजे काय आहे? समीक्षा आहे. समीक्षेमध्ये कोणतीही साहित्यकृती, कलाकृती करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा किंवा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे. कोणतीही साहित्यकृतीचा रसास्वाद घेताना आता आपणाला लक्षात घ्या, पुढील मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे इथं विजया वाडने सुरुवातीला का सांगितलेलं आहे? कारण तुम्हीही हा धडा अभ्यासल्यानंतर किंवा हे स्थूल वाचन अभ्यासल्यानंतर एखाद्या पुस्तकाचं विश्लेषण करायला तुम्ही शिकलं पाहिजे. जसं या स्थूल वाचनामध्ये विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्या साहित्याचं काय केलेलं आहे? विश्लेषण केलेलं आहे. त्यांच्या कोणत्या कथा आवडल्या, कोणत्या कथा कशा आहेत, कोणती कादंबरी कशी आहे, कोणतं चरित्र कसं वाटतं, याचं त्यांनी काय केलेलं आहे? पाठामध्ये विश्लेषण केलेलं आहे. तसं तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही पुस्तकं वाचत असताना त्या पुस्तकाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे याविषयी विजया वाड यांनी इथं एक 8 मुद्दे दिलेले आहेत. लक्षात घ्या. आणि हे 8 मुद्दे तुम्ही लक्षात घेऊन पुस्तकाचं समीक्षण करायला शिकलं पाहिजे. तुम्हीही जीवन जगत असताना किंवा तुम्ही विद्यार्थी दशेत असताना ग्रंथालयातील अनेक पुस्तकं वाचत असाल किंवा पुस्तकं तुमच्या वाचनात येत असतील, तर ती पुस्तकं वाचल्यानंतर तुम्ही त्याचं विश्लेषण केलं पाहिजे की हे पुस्तक मला का आवडलं, किंवा पुस्तक हातात पडल्या सुरुवातीला तुम्ही त्याचा वाङ्मय प्रकार बघितला पाहिजे. पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता? म्हणजे ही कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, कविता आहे, संग्रह आहे, किंवा चरित्र आहे, किंवा अनुवादित पुस्तक आहे, हे तुम्ही पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे पुस्तक हातात घेतल्यानंतर तुम्ही त्या पुस्तकाचा प्रकार लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं आहे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष. म्हणजे पुस्तक तुम्ही वाचायला घेतलं तर त्या पुस्तकातील ज्या वर्णन केलेल्या व्यक्तिरेखा आहेत त्यांच्या स्वभावाचे कुठली गुणवैशिष्ट्ये तुम्हाला आवडली, कुठले विशेष आवडले, हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. पुढचं आहे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपलेले आहेत. म्हणजे कुठल्याही लेखकानं किंवा लेखिकेनं पुस्तक लिहित असताना त्यामध्ये आलेल्या व्यक्तिरेखा सहज तो फुलवत गेलेला आहे, किंवा त्यातले बारकावे टिपत असताना तिथं कृत्रिमता आलेली आहे. आपणाला पुस्तक वाचत असताना लक्षात घ्या की हे पुस्तक जाणीवपूर्वक लेखकाच्या हातून लिहून झालेलं आहे का कृत्रिमपणा तिथं आलेला आहे, हेही तुमच्या लक्षात यायला हवं. पुढं आणि लेखिकेनं सांगितलेलं आहे विजया वाडनी, कथानक आकर्षक व उत्कंठावर्धक आहे का? तुम्ही हातामध्ये वाचायला घेतलेलं पुस्तक जे आहे त्यातील जे कथानक आहे ती तुमचे उत्सुकता वाढवणार आहे का? जसं टीव्हीवरचं महाभारत बघत असताना पुढं काय झालं याची आपल्याला उत्सुकता असते, किंवा एखादी मालिका पाहत असताना पुढं काय. कधी कधी असं होतं की उद्याचा भाग एपिसोड कधी येईल, उद्याचा भाग कधी आपण पाहतोय असं आपल्याला वाटत राहतं. याला काय म्हणायचं? उत्कंठा वाढवणं. पुढं काय घडणार आहे, पुढं काय होणार आहे याची उत्सुकता तुम्हाला लागली पाहिजे. तसंच पुस्तक वाचत असताना ही उत्सुकता जर तुम्हाला लागली तर खऱ्या अर्थानं ते कथानक कसं आहे? उत्कंठावर्धक आहे असं आपल्याला वाटेल. म्हणजे हाही मुद्दा पुस्तक वाचत असताना लक्षात घेणं किंवा कुठलीही कलाकृती वाचत असताना लक्षात घेणं आवश्यक आहे. पुढे जाऊन लेखिकेनं काय म्हटलेलं आहे? काव्य संग्रह वाचल्यास कवितांचे भाव सौंदर्य, विचार सौंदर्य व अर्थ सौंदर्य कशातून जाणवते, तेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कविता संग्रह तुम्ही जर वाचत असाल तर त्यामध्ये लपलेलं भाव सौंदर्य, विचारांचं सौंदर्य, अर्थाचं सौंदर्य कसं जाणवतं हेही तुम्ही तिथं जाणून घेतलं पाहिजे. पुढे लेखिकेने काय म्हटलेलं आहे? लेखकाची भाषा शैली कशी आहे. आता एखादी साहित्यकृती वाचत असताना लेखकाची भाषा शैली कशी आहे? तुम्हाला चटकन समजणारी आहे, क्लिष्ट आहे, किंवा रटाळवाणी आहे, किंवा तोपणा आलेला आहे, किंवा अलंकारिक भाषा आहे, हे तुम्ही तिथं लक्षात घेतलं पाहिजे. त्यानुसार त्या साहित्यकृतीचं मूल्यमापन केलं पाहिजे. पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का?
पुस्तक वाचत असताना पुस्तकाची सुरुवात कशी झालेली आहे, शेवट कसा आहे, आकर्षक आहे का, लक्षवेधी आहे का, हेही तुम्ही पाहिलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, भविष्यात जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचं परीक्षण करणार आहात असा प्रश्नही विचारला जातो. लक्षात घ्या, तुम्ही वाचलेल्या एखाद्या पुस्तकाचं पुढील मुद्द्यांच्या साह्याने परीक्षण करा असा प्रश्न तुम्हाला कृतीपत्रिकेमध्ये स्थूल वाचनासाठी विचारला जाईल. तर हे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. पुढचा मुद्दा सांगितलेला आहे, पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का. आता त्या असणाऱ्या पुस्तकामध्ये संदेश कुठला दिलेला आहे, उपदेश काय केलेला आहे, कुठलं मूल्य वापरलेलं आहे, आशय कसा आहे, विषय कोणता मांडलेला आहे, याचा सगळा वाचकाच्या मनावरती पुस्तक वाचल्यानंतर परिणाम होतो का हे आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणजेच हे सगळे मुद्दे लक्षात घेतल्यानंतर आपण त्या पुस्तकाचं परीक्षण करू शकतो. आता हे मुद्दे लक्षात घेऊन गिरिजा कीर यांच्या साहित्याबद्दल डॉक्टर विजया वाड विश्लेषण करायला लागलेत. लक्षात घ्या. आणि हे सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश असाच आहे की तुम्ही विद्यार्थ्यांनी पुस्तक परीक्षण करायला शिकलं पाहिजे. पाठामध्ये डॉक्टर विजया वाड या सुद्धा बालसाहित्यिका आहेत. लक्षात घ्या, मगाशी मी तुम्हाला दाखवलं, या सुद्धा बालसाहित्यिका आहेत. या बालसाहित्यिका जरी असल्या तरी त्यांनी गिरिजा कीर यांच्याबद्दल विवेचन पाठात केलेलं आहे. गिरिजा कीर या बालसाहित्यिका लहान मुलांच्या विषयी लेखन करणाऱ्या अशा तुम्ही स्क्रीनवरती पहा. गिरिजा कीर यांचा तुम्ही फोटो पाहू शकताय. त्याचबरोबर गिरिजा कीर यांचा जन्म धारवाड येथे 5 फेब्रुवारी 1933 सालामध्ये झालेला आहे आणि मृत्यू मुंबईला 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झालेला आहे. या मराठी भाषेतील लेखिका आणि बालसाहित्यिका, त्याचबरोबर कथा कथनकार होत्या. त्या कथाही सांगायच्या. गिरिजा कीर या माहेरच्या रमा नारायणराव मुदवेडकर मुंबई विद्यापीठाची BA पदवी मिळाल्यानंतर गिरिजाबाईंनी आपल्या लेखनाला सुरुवात केलेली. लक्षात घ्या, BA पदवी त्यांनी घेतली आणि लेखनाला सुरुवात केली. गिरिजा कीर यांची काही पुस्तकं पहा. चिमणचारा, त्याचबरोबर झंप्या द ग्रेट, ज्याचा उल्लेख आपण या स्थूल वाचनामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट गिरिजा कीर आणि गिरिजा कीरांचं जे साहित्य आहे, माझ्या आयुष्याची गोष्ट, सगळं काही तिच्याबद्दल, तू सावित्री हो, अशी अनेक पुस्तकं या गिरिजा कीर यांनी लिहिलेली आहेत. चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले हे बालनाट्य त्यांनी लिहिलेलं आहे. काही बालनाट्यांचाही उल्लेख पाठामध्ये आलेला आहे. किंवा एक छोटीशी बालनाटिका, एक अर्ज आहे बाप्पा, याविषयीचंही विवेचन इथं विजया वाड यांनी केलेलं आहे. हे पाहण्या अगोदर आपण थोडंसं बाल साहित्य म्हणजे काय याविषयी थोडासा विचार करूया. तुम्हाला मी सांगते, बाल साहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी, तुम्ही पहा इथे, बाल साहित्य म्हणजे मोठ्या माणसांनी लहान मुलांसाठी लिहिलेलं वाङ्मय. ज्या वाङ्मयामध्ये राजा राणी, राजकन्या, पर्या, देवदूत, बोलणारे प्राणी, जादूगार, राक्षस आणि सद्गुणी दुर्गुणी माणसं ज्याच्यामध्ये असतात, असं वाङ्मय लिहिणारे जगात त्यांनी लिहिलेल्या परिकथांची जगातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतर झालेले आहेत. लेविस कॅरोलचे
ॲलिस इन वंडरलँड, मार्क ट्वेनचे टॉम सॉयर आणि ॲडव्हेंचर्स ऑफ हकरबरी फिन, फिलिपा फेअरचे मिडनाईट गार्डन इत्यादी. याशिवाय थोड्या मोठ्या मुलांसाठी हार्डी बॉईज, नॅन्सी ड्रेन्यू, हॅरी पॉटर वगैरे पुस्तकं त्यांची जगप्रसिद्ध आहेत. म्हणजे लक्षात घ्या, लहान मुलांच्यासाठी जे लिहिलेलं साहित्य आहे त्याला काय म्हटलं जातं? बालसाहित्य म्हटलं जातं. तर या असणाऱ्या विजया वाड यांनी गिरिजा किरे यांच्या बालसाहित्याबाबत विचार मांडलेले आहेत. विपुल अशी साहित्य निर्मिती गिरिजा किरे यांनी केलेली आहे. विजया वाड सांगतायत की तोच तोपणा या गिरिजा किरे यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. नाटुकली त्यांची जर वाचली तर त्या नाटकांच्या मध्ये बालकांचं विश्व, बाल नाटिकांच्याकडे लक्ष वेधून घेणारी त्यांची असणारी भाषाशैली, इटुकली, पिटुकली, नाटुकली या संचामध्ये आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 वयोगटासाठी गिरिजा किरे यांनी लिहिलेल्या आहेत. तर नीला राणीचा दरबार, मी कोण होणार या नाटिका ही बालवर्गासाठीच आहे. मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष लेखिका म्हणते महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतः दुर्लक्षित होता. एक जर पुण्याची रजनी परांजपे सोडली तर बाकीच्या लेखिकेनं लहान मुलांच्यासाठी कुणी लिहिलेलं लिखाण तितकंसं दृष्टीपथात येत नाही. पण गिरिजाबाईंची बालनाटकं मात्र निश्चितपणे लहान मुलांना भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. लेखिका म्हणते, मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख लेखिका करते आहे. त्यामध्ये एक अर्ज आहे बाप्पा असं छोटीच असणारी बालनाटिका आहे. आता या बालनाटिकेमध्ये काय सांगितलंय बघा, सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. घरातली मोठी माणसं बाहेर गेलेली असतात आणि छोटी मुलं काय करतात, खेळ खेळायला सुरुवात करतात आणि खेळ खेळत असतानाच छोटी मुलं विचार विनिमय करतात. आणि मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्यांचं बॉसिंग त्यांना सहन होत नाही. कथेमध्ये काय सांगितलंय बघा, आणि हे बॉसिंग म्हणजे वर्चस्व त्यांना सहन होत नाही. पण आई वडिलांना हे सांगणार कसं? मग सर्व मुलं एकत्रित येतात आणि असं ठरवतात की आपण सर्वांनी मिळून देव बाप्पाला एक काय करूया, अर्ज लिहूया. आणि चक्क तो अर्ज लिहून ते बाप्पा पुढे ठेवतात. त्यांना वाटतं देव नक्की प्रसन्न होईल आणि म्हणून सुरू होतं सामुदायिक अर्जलेखन. इथं लेखिकेने काय छान तक्रारी मांडलेल्या आहेत बघा. आईची, आता तक्रारी मुलांनी मांडलेल्या त्याच्यामध्ये काय काय तक्रारी मांडलेल्या आहेत बघा. आईची शिफॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. बघा, आई इतर वेळी साडी नेसू देत नाही छोट्या मुलींना, मग आईची साडी शिफॉनची आहे. शिफॉन हा साडीचा प्रकार आहे, लक्षात घ्या. ही साडी नेसायला मिळालीच पाहिजे अशी एक तक्रार एका छोट्या मुलीनं देवबाप्पाकडे मांडलेली आहे. आणि हे सगळं कशामध्ये आहे? एक अर्ज आहे बाप्पा या कथेमध्ये आहे, लक्षात घ्या. बर्फचा गोला खाण्याची आजादी पाहिजे. लहान मुलं, सर्दी येते, डोकं दुखतं, ताप येतो म्हणून लहान मुलांना बर्फाचा गोळा खाऊ दिला जात नाही. म्हणून बर्फाचा गोळा खाण्याची आजादी पाहिजे. आजादी म्हणजे मोकळीक पाहिजे. भेळ खायला मिळायला हवी. लहान मुलांना बाहेरचं खायला आवडतं आणि मग भेळ खायला मिळायला हवी असाही विनंती त्या अर्जामध्ये केलेली आहे. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि मग बाकीची जी दोघं तिघं मुलं आहेत ते काय करतात, बाप्पाचं परमेश्वराचं रूप घेऊन येतात आणि मग एकमेकांशी भांडायला लागतात. असा प्रसंग या नाटकामध्ये, छोट्याशा नाटिकेमध्ये
गिरिजा कीर यांनी रंगवलेला आहे आणि लहान मुलाच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचं कौशल्य जे आहे ते कौशल्य गिरिजा कीर यांचं आहे. म्हणजे त्यांच्या हे लेखनाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. छोट्या छोट्या प्रसंगामधून रंगून जाण्याचं कौशल्य, रंगवून टाकण्याचं कौशल्य या गिरिजा कीर यांच्या नाटकामध्ये आहे. मोजक्या पात्रांमधून जिवंत दृश्य तुमच्या समोर साकार करण्याचं वैशिष्ट्य आणि बाल प्रेक्षकांची मन जिंकण्याचं कसब गिरिजाबाई आपल्या असणाऱ्या साहित्यामधून पेलताना आपल्याला दिसून येतात. लेखिकेनं पुढे जाऊन विजया वाड यांनी काय केलेलं आहे, गिरिजा कीर यांच्या अन्य साहित्याकडे त्या वळलेल्या आहेत. लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून गिरिजाबाईंनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, स्क्रीनवरती पहा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीचंही लिखाण केलेलं आहे. त्याबरोबर तपस्विनी अनुताई वाव, जो पाठ तुम्ही इयत्ता 9वीला अभ्यासलेला आहे. एक होती समयी, ज्या असणाऱ्या अनुताईंनी आपलं असणारं संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या मुलांना शिकवण्यासाठी घालवलं. आदिवासींच्या घरामध्ये ध्यानाची गंगा नेण्यासाठी घालवलं. त्या असणाऱ्या अनुताई वाघ यांच्याविषयी लेखन या गिरिजाबाईंनी केलेलं आहे. त्याचबरोबर शिक्षणव्रती ताराबाई मोडक, पहा स्क्रीनवरती, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी गिरिजाबाईंनी सुंदर सुंदर चरित्र लिहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मुलांच्या हृदयाला साद घातलेले आहे. ही चरित्र लिहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेनं गिरिजाबाईंनी काय केलेलं आहे, मुलांच्या मनाला साद घातलेली आहे. म्हणजेच थोरांनी केलेलं कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक आहे. लक्षात घ्या. हल्लीकडे काय आपण पाहतो की स्मारकं बांधली जातात, पुतळे उभा केले जातात, पण पुतळ्यांची देखभाल तेवढी घेतली जात नाही. पुतळ्यांची स्वच्छता ठेवली जात नाही. पुतळे उन्हातान्हात तसेच असतात. तर नुसते पुतळे उभारून उपयोगाचं नाही, पक्षी बसण्याचं ते ठिकाण करायचं नाही. लक्षात घ्या. तर पुतळे नुसते उभा करून थोरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचत नाही. तर थोरांनी केलेलं कार्य हे पुस्तकाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून, जयंती, पुण्यतिथी यांच्या माध्यमातून त्यांचं कार्य लोकांसमोर आणणं, विद्यार्थ्यांसमोर ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते कार्य इथं गिरिजाबाईंनी केलेलं आहे. लक्षात घ्या. प्रत्येक चरित्रामध्ये त्यांनी एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रामध्ये गिरिजा कीर लिहितात, प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिता बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. लक्षात घ्या. कारण ज्या ज्योतिबा फुलेंनी आपल्या पत्नीला शिकवलं आणि पत्नीला शिकवून समाजासाठी, विशेषतः स्त्रीला शिकवण्यासाठी, मुलींना शिकवण्यासाठी जिला शिक्षिका केलं, त्या असणाऱ्या लिहिती बोलती करणाऱ्या स्त्रीला त्याचं ऋण म्हणजेच महात्मा फुलेंचं ऋण कधीही विसरता येणार नाही. एवढं असणारं प्रचंड कार्य आज घराघरामध्ये मुली शिकतायत. मुलींनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ऋणामध्ये राहणं पसंत करावं मी तर म्हणते. कारण त्यांच्यामुळेच आज आपण शिकतो आहोत ही जाणीव प्रत्येक मुलीला असली पाहिजे. तुम्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सुद्धा, विद्यार्थिनींच्या मनामध्ये सुद्धा ही भावना सतत जागृत असली पाहिजे की आज जे आपण शिकतो आहोत त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाईंना जातो. पुढं ताराबाई मोडक या शिक्षणव्रती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत. बघा, माणसं ओळखायची कशी हे ताराबाई मोडक यांच्याकडून शिकावं.
त्यांची ती खासियत होती, वैशिष्ट्य होतं. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्यांची पारख करू शकतात. ताराबाई मोडक बघा काय म्हटलेलं आहे, अत्यंत वाक्य सुविचार वजा असं आलेलं आहे पाठामध्ये. खरं आहे, मोठी माणसंच काय करतात, हिऱ्यांची पारख करू शकतात. आम्हाला हिऱ्यांची पारख करता येणार नाही. म्हणजे माणसं ओळखायला शिकली पाहिजे. माणसं ओळखायला आपण शिकलो तर खऱ्या अर्थानं जीवन सुंदर जगायला आपण शिकू. पण आपण काय करतो, माणसं ओळखत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा जीवनामध्ये तुम्ही चेहरे वाचायला शिकलं पाहिजे आणि माणसं वाचायला शिकलं पाहिजे. आणि माणसं वाचत असताना 2 ओळीमधलं अंतर, 2 ओळीमधला विचार वाचायला आपण शिकलं पाहिजे. लक्षात घ्या, माणसं वाचणं अत्यंत गरजेचं आहे. माणसांचा चेहरा वाचणं अत्यंत, कारण तुमचा चेहरा जो आहे तो चेहरा तुमचा बोलत असतो. तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं. म्हणून तुम्ही माणसं वाचायला शिकलं पाहिजे. आणि हे माणसं वाचण्याचं कौशल्य ताराबाई मोडक यांच्यात होतं. आणि ते कौशल्य या ताराबाई मोडक यांच्या विचारांच्या माध्यमातून इथं गिरिजा कीर यांनी मांडलेलं आहे. पुढं ताराबाई मोडक यांचा वारसा चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचं चरित्र सुद्धा गिरिजाबाईंनी लिहिलेलं आहे. ज्या भागात काम करायचं तिथली मुलं शिकली पाहिजेत. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आदिवासी मुलं, त्यांना सोप्या भाषेत शिकवणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यांच्या जीवनामध्ये प्रेम ओतणं, हे सर्व अनुताईंनी केलं. आणि जन्मभर ते काम करत राहिल्या. सळसळत्या रक्ताची तरुण मुलं त्यांनी निर्माण केली. आणि पुढं त्यांचं कार्य जो चालू ठेवेल तेच खऱ्या अर्थानं त्यांना काय होईल, श्रद्धांजली ठरेल किंवा त्यांचं स्मारक ठरेल, असं तिथं लेखिका म्हणते आहे. पुढं जाऊन संत गाडगेबाबा यांचे विचारही मांडलेले आहेत की संतपद प्राप्त मुलांना संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत. विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही. पहाडात निघून जावे लागत नाही. पहाडात याचा अर्थ पर्वतामध्ये. लोकांत राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगेबाबांनी दाखवून दिले. म्हणून ते महान संत होते. आणि यांचेही विचार गिरिजाबाईंनी अत्यंत साध्या पद्धतीनं तुम्हाला समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता, सुरुवातीला ज्या तुम्ही अहिल्याबाई होळकर पाहिल्या, त्यांच्या चरित्रात सुद्धा त्या लिहितात, प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या, दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या. त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ होतं. म्हणजे अहिल्याबाई बद्दल देखील, त्यांच्या जीवनाबद्दल देखील गंगा जळासारखं निर्मळ त्यांचं जीवन होतं. हेही गिरिजा कीर यांनी आपल्या असणाऱ्या अहिल्याबाईंच्या लेखनाबद्दल लिहिताना म्हटलेलं आहे. म्हणजे किती बारकाईनं अभ्यास करून या गिरिजा कीर यांनी साहित्यामध्ये विचार मांडलेले आहेत. हे विचार विजयावाड आपणाला सांगायला लागलेले आहेत. लक्षात घ्या, गिरिजाबाईंच्या चरित्रामधून असा प्रत्येकारी संदेश आपणाला मिळत राहतो. मुलांना पचेल रुचेल असे सोपी असणारी भाषा, त्याचबरोबर चरित्र लेखनाचा एक नवा आयाम त्या आपणाला देतात. आता हे चरित्र बाबतीत झालं, चरित्र लेखनाच्या बाबतीत. पुढे गिरिजाबाईंनी विपुल कथाही लिहिलेल्या आहेत. आणि त्यातल्या एका कथेचा उल्लेख इथं विजयावाड यांनी केलेला आहे. आता कथा कशी आहे पहा, हृदयाला हात घालणारी कथा आहे. क्षणभर विचार करायला लावणारी आहे. क्षणभर मंत्रमुग्ध करायला लावणारी अशी ही कथा आहे. कथेमध्ये काय आहे पहा, गोष्ट एका माणसाची ही कथा आहे. सुंदर अशी असणारी ही कथा अंतरंगाचा ठाव घेणारी आहे, गहिवरून आणणारी आहे. कारण कथेमध्ये एक मुलगा आलेला, त्याचं वर्णन आहे, त्याचं नाव आहे मधू. मधू या गरीब मुलाची आई आजारी पडते. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशन करायचं असतं. पण मधूकडे पैसे नसतात. म्हणून मधू निरुपायाने, बघा निरुपायाने म्हणजे त्याच्याकडे उपाय नसतो. उपाय थकलेले असतात. पैसे कुठून मिळवायचे, पैसे त्याच्याकडे उपलब्ध नसतात. पण आईचं तरी ऑपरेशन करायचं आहे. म्हणून मधू काय करतो, एक पाकिट मारतो. पाकिट मारणे
पाकिट मारणे म्हणजे पाकिटाची तो चोरी करतो. एका असणाऱ्या प्रवाशाचं तो पाकिट चोरतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. जसं आपण बोलतो मराठी या पाठामध्ये बघितलेलं आहे, पाकिट मारणे किंवा थापा मारणे. तसं हे मारणे याचा इथं अर्थ आपण काय घ्यायचा आहे, चोरणे. तर पाकिट तो चोरतो कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. पाकिट उघडून तो पाहतो, मधू नोटा मोजतो. तब्बल त्या पाकिटामध्ये 2000 रुपये असतात. पण 2000 रुपये बरोबरच त्या पाकिटात एक चिठ्ठी त्याला सापडते. आता त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं आहे हे पहा. चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं असतं, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता असतो. म्हणजे लक्षात घ्या, जे पाकिट मारलं ते पाकिट कोणतरी एक असणारा, ज्याची आई आजारी आहे, तो आपल्या भावाला हे पैसे देणार असतो. आणि त्याच्यामध्ये ती चिठ्ठी असते, प्रिय आनंदा, आईचं औषध पाणी कर, मी येऊ शकत नाही. आणि तेवढेच पैसे वाचतील जाणे येण्याचे, आईच्या उपयोगी पडतील. आणि खाली पत्ता लिहिलेला आहे. या पत्राने मधूचे डोळे उघडतात. आता मधून सुद्धा काय केलेलं आहे, आईच्या ऑपरेशनसाठीच पैसे पाकिट मारलेलं आहे. पण चिठ्ठीमध्ये सुद्धा जो आनंदा नावाचा व्यक्ती आहे, त्या आनंदा नावाच्या व्यक्तीची पण आई आजारी असते. त्याचं पण काय करायचं, आईचं ऑपरेशन करायचं, औषध पाणी करायचं आहे. आणि मग मधूचे डोळे उघडतात. आणि जो चिठ्ठीमध्ये त्यानं पाकिट चोरलेलं आहे त्याच्यात 2000 रुपये आहेत, चिठ्ठी पण आहे, पण चिठ्ठीमध्ये खाली काय आहे, पत्ता आहे. आणि तो पत्ता शोधत शोधत मधू त्या घरापर्यंत पोहोचतो. आणि त्या माणसाने आपल्या आईच्या आजारासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू आपल्या आईच्या कृत्याची मधू काय करतो, आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो. पण मी असं पाकिट चोरलेलं होतं, पण हे पाकिट तुम्ही तुमच्या आईवर उपचार करण्यासाठी तुम्हाला हे पैसे येणार होते. आणि आजच तो मनुष्य काय म्हणतो, आजीचं जाऊन हा पोहोचलाय, म्हणजे थोडक्यात आनंदापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. आणि आनंदा त्याला काय म्हणतोय, आजच आई गेल्याची तार आली. म्हणजे ज्यांचं हे पाकिट यानं चोरलंय, सॉरी आनंदापर्यंत नाही पोहोचलेला, हा ज्याचं पाकिट होतं त्याच्यापर्यंत पोहोचलेला, लक्षात घ्या. तर तो काय म्हणतो, नको, आजच माझी आई गेल्याची तार आली. आता मी ह्या पैशाचं काय करू, तुला हे पैसे कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझीच आई बरी झाली असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्याचं पाकिट चोरलं तिथपर्यंत हा शोधत गेला, त्याला पैसे परत करायला गेला मधू. पण ज्याचं पाकिट होतं तो काय म्हटला, आजच माझी आई गेल्याची तार आलेली आहे. तुझ्या आईच्या ऑपरेशनसाठी हे पैसे उपयोगी पडतील, तू ते वापर. म्हणजे ही जी कथा आहे, ती कथा फुलवण्याचं काम किंवा कथा मांडण्याचं कौशल्य जे आहे ते या असणाऱ्या गिरजा किऱ्यांचं आहे. म्हणजे एकंदरीत काय, तर या कथेमधून व्यक्तीच्या मनातल्या तळाशी जाण्याचं कौशल्य जे आहे ते ह्या गिरजा किऱ्यांचं आहे. पुढं फुलं फुलवणारा म्हातारा या पुस्तकातील याच नावाची पहिली कथा मोठी सुरेख आहे. याच्यामध्ये मूळची ही जपानी कथा असली तरी खेळवून ठेवण्याचं कौशल्य या कथेचं आहे. आणि शेवटी विजया वाघ गिरिजाबाईंच्या बाल कादंबरी विषयी सांगतात. गिरिजाबाईंची बाल कादंबरी झंप्या द ग्रेट, खरोखरच ग्रेट आहे झंप्या. काय म्हटलेलं आहे बघा, झंप्या द ग्रेट, खरोखरच ग्रेट आहे झंप्या. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात गडलेला झंप्या बघता बघता बालवाचकांच्या मनाचा लाडका होऊन जातो. आणि ही कथा सुद्धा गिरिजाबाईंनी अत्यंत कौशल्यानं टिपलेली आहे किंवा लिहिलेली आहे. त्याचबरोबर येड बंबू ढब्बू ही कादंबरी सुद्धा मनोरंजक आहे. प्रत्येक लहान मूल आईचं
आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतो. आणि या कादंबरीमध्ये ढब्बू हा मुलगा आईला उगाचच्या उगाच त्रास देणारा नसतो. ताईचा साखरपुडा असतो, त्यासाठी घरामध्ये मिठाई आणलेली आहे. उगाच तो त्रास देत नाही, काहीतरी कारणासाठी त्रास देतो, लक्षात घ्या ढब्बू. आणि मग घरामध्ये त्याच्या बहिणीचं लग्न असतं, ताईचा साखरपुडा असतो आणि मिठाई आणलेली आहे. पण या ढब्बूला वाटतं ही जी मिठाई आहे ती मिठाई आपण गरीब मुलांना वाटूया. आणि मग काही गरीब मुले ती मिठाई मागतात, पण ढब्बू नाही म्हणतो. पण आई म्हणते तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावे. ढब्बू तो ध्यानात ठेवतो आणि दुपारी सगळे झोपलेले असताना वामकुक्षी, दुपारची झोप, वामकुक्षी घेत असताना आईने व्याह्यांना देण्यासाठी, व्याहे म्हणजे पाहुणे, पाहुण्यांना देण्यासाठी आणलेले मिठाई आहे त्याचं ताट तो काय करतो, सर्व भिकाऱ्यांना वाटून टाकतो. आणि तो भाग म्हणजे आवडावा असाच आहे. एकूण गिरिजाबाईंचं लेखन इतकं सुंदर आहे की अनंत हसते कमलाकराने, देता किती घेशील दो कराने, असे वाटावं असं असणारं या गिरिजाबाईंचं लेखन आहे. म्हणजे गिरिजाबाईंच्या लेखणीला, संस्कारक्षम वाङ्मयाला लेखिका म्हणते माझा अंतःकरणपूर्वक मानाचा मुद्रा. इथं कदाचित तुम्हाला गिरिजाकीर यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगा, हुबेहूब प्रसंग उभे करण्याचं त्यांचं कौशल्य, त्याचबरोबर लहान मुलांना खिळवून ठेवण्याची वृत्ती, प्रसंग हुबेहूब समोर उभा करणं, चरित्र तुमच्या समोर हुबेहूब मांडणं, त्याचबरोबर एकंदरीत बालमनांवरती विविध गोष्टींच्या माध्यमातून, कथांच्या माध्यमातून संस्कार करणं, लहान मुलांना खेळवून ठेवणं, असं लेखन या गिरिजाबाईंनी केलेलं आहे. इथं तुम्हाला आणखी एक कृतीमध्ये प्रश्न विचारला जाईल की तुम्ही वाचलेल्या, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही वाचलेल्या पुस्तकाचं तुमच्या असणाऱ्या पुढील मुद्द्यांच्या साहाय्याने तुमच्या भाषेमध्ये परीक्षण करा. हेही तुम्हाला असे प्रश्न विचारले जातील. तर साहित्याचं मूल्यमापन कसं करायचं, कुठल्याही वाङ्मय प्रकाराचं मूल्यमापन कसं करायचं याविषयीचं विवेचन आपण पाहिलेलं आहे. सुरुवातीच्या असणाऱ्या 8 मुद्द्यांच्या साहाय्यानं आपण कुठल्याही साहित्य कृतीचं मूल्यमापन करू शकतो, हे आपण इथं पाहिलेलं आहे. डॉक्टर विजया वाड यांनी बालसाहित्यिका गिरिजाकीर यांच्या असणाऱ्या निवडक साहित्याच्या माध्यमातून मूल्यमापन साहित्याचं कसं करावं, वाङ्मयाचं मूल्यमापन कसं करावं याचं विवेचन इथं आलेलं आहे. तुम्हीही त्या पद्धतीनंच पुढच्या असणाऱ्या काळामध्ये साहित्याचं मूल्यमापन करायला शिका, हे आपण या स्थूल वाचनामधून घ्यायचं आहे. हा विचार मी तुमच्यापर्यंत बालसाहित्यिका गिरिजाकीर या स्थूल वाचनाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा जर स्थूल वाचनाचा स्थूल वाचनाचं जे विवेचन आहे तो ते तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला कमेंट द्या. तुमची काही अडचण असेल तीही नोंदवा. आणि धन्यवाद.